आणि आता सविस्तर बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी। बारामतीच्या पोटनिवडणुकीवरनं आता सगळीकडे फोनाफोनी सुरू झालेली आहे। कारण सुनेत्रा पवारांनी हर्षवर्धन सपकाळांना सुद्धा फोन केलाय, महादेव जानकरांनाही सुनेत्रा पवारांनी फोन केल्याचं कळतंय। त्यामुळे बारामती निवडणुकीसंदर्भात फोनवरच चर्चा सुरू आहे। काल उद्धव ठाकरेंना सुनेत्रा पवारांनी फोन केलेला, आज हर्षवर्धन सपकाळांना देखील फोन केलेला आहे, महादेव जानकरांना फोन केलेला आहे। काँग्रेसकडनं सहकार्य मिळवण्याबाबत चर्चा आता सुरू झालेली आहे। कारण काँग्रेस ही निवडणूक लढण्याच्या भूमिकेवर ठाम आहे। उमेदवार कोण हे उद्या घोषित करण्यात येणार आहे, मात्र त्यापूर्वीच ह्या हालचाली आता वाढलेल्या आहेत। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। जुई जाधव आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत जोडल्या गेलेत। जुई, आपण बघतोय ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राष्ट्रवादी पूर्णपणे प्रयत्न करत आहे आणि आता फोनाफोनी सुद्धा सुरू झालेली आहे। लेटेस्ट अपडेट्स काय? सौरभ, आपण पाहतोय की बारामती पोटनिवडणुकीसाठी उद्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ त्यांच्या उमेदवाराला घेऊन जाणार आहेत आणि अर्ज दाखल करणार आहेत। मात्र त्याआधी ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी स्वतः राष्ट्रवादीच्या उमेदवार आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी हर्षवर्धन सपकाळांना फोन केला, तर दुसरीकडे महादेव जानकर यांना देखील फोन केला। फोन करून त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला की ही निवडणूक तुम्ही बिनविरोध करा, तुम्ही आपला उमेदवार देऊ नका। परंतु हर्षवर्धन सपकाळ यांनी सुनेत्रा पवारांची फोनवरून चर्चा साधत त्यांना सांगितलं की या पोटनिवडणुकीमध्ये बारामतीसाठी उमेदवार देण्यासाठी दिल्ली हायकमांडचाच खरं तर निर्णय आहे आणि दिल्लीकडूनच आम्हाला अशा सूचना आल्या आहेत की तुम्ही तिथे उमेदवार द्या बारामतीमध्ये। त्यामुळे दिल्लीचा जो आदेश आहे तो इथे मुंबईचा किंबहुना महाराष्ट्राचे जे नेते आहेत ते डावलू शकत नाहीत आणि त्यामुळे बारामतीमध्ये आपला उमेदवार देण्यावर थेट दिल्लीचाच निर्णय असल्याने आपण ठाम असल्याचं हर्षवर्धन सपकाळ यांनी सुनेत्रा पवारांना फोनवरून सांगितलं। तर दुसरीकडे महादेव जानकर ज्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला आहे त्यांच्याशी देखील फोनवरून चर्चा सुनेत्रा पवारांनी केली आणि फोनवरून महादेव जानकरांनी त्यांना देखील सांगितलं की आम्ही काँग्रेसला पाठिंबा दिला आहे, त्यामुळे काँग्रेसचं जे काही मत आहे त्या मतासोबत आम्ही जाणार आहोत। म्हणजेच त्यांनी देखील हेच सांगितलं की जर काँग्रेसने उद्या आपला उमेदवार रिंगणात उभा केला तर आम्ही काँग्रेसला समर्थन देणार आहोत। आता आपण जर पाहिलं तर मग काल सुनेत्रा पवारांनी काल उद्धव ठाकरेंसोबत देखील फोनवरून चर्चा केली होती। जसं तू म्हणालास, आता थोड्या वेळामध्येच खासदार संजय राऊत सिल्व्हर ओकवर दाखल होणार आहेत शरद पवारांची चर्चा करण्यासाठी। शरद पवारांच्या पक्षाची देखील इथे आपण भूमिका पाहिली तर मग राहुरीमध्ये ते उमेदवार द्यायला तयार आहेत, परंतु बारामतीमध्ये ते उमेदवार द्यायला तयार नाहीत। त्यामुळे महाविकास आघाडी म्हणून नेमकं कसं लढायचं, काँग्रेसला पाठिंबा द्यायचा का नाही द्यायचा या सगळ्याची चर्चा बैठकीमध्ये केली जाईल। परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की थेट सुनेत्रा पवार फोनवरून सगळ्यांसोबत चर्चा करतायत। निश्चितच जुई, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद।